ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे इथे प्रियाचा वाढदिवस साजरा होत असतो आणि आता इथे केक ठेवलेला असतो आणि त्याच्यावर तन्वी म्हणून लिहिलेलं असतं, हॅपी बर्थडे टू तन्वी, आणि सगळे हॅपी बर्थडे सेलिब्रेट करत असतात. तर आता इथे बघा प्रेक्षकांनो, असं दाखवलंय की प्रतिमा येते, केक कापते आता ती, आणि आता तो ती केक घेते आणि प्रिया तोंड उघडते, पण ती प्रियाला केक नाही भरवत. तर ती आता जाते आणि सायलीला भरवते केक, आणि तोच केक आता इथे सायली रविराजला भरवते. तर आता इथे प्रतिमा म्हणते, तन्वी पण असंच करायची ना, म्हणजे मी खडवलेला केक तुम्हाला येऊन खडवायची ती, असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सायली म्हणते, मला हे असं वाटतंय की आधी पण घडून गेलंय, आणि आता तिला काहीतरी कळा येतात बघा प्रेक्षक हो डोक्याला. तर आता इथे असं दाखवलं आलेलं आहे की सायलीला आता आठवू लागलेलं आहे की तिचे आई बाबा रविराज आणि प्रतिमाच होते म्हणून, आणि आता इथे प्रतिमाला पण आठवायला लागतंय. तर आता इथे प्रियाला खूप भीती वाटत असते बघा प्रेक्षक हो, कारण ही प्रिया आता चुकीची बर्थडे म्हणजे तन्वीच्या बर्थडे दिवशी सेलिब्रेट करत असते बर्थडे, जो की सायलीचा खरा वाढदिवस असतो बघा प्रेक्षकांनो. त्यामुळे सायलीला त्रास व्हायला लागतो आणि तिच्या डोक्यात कळा यायला लागतात, आणि आता हे सगळं तिला आठवत असतं की लहानपणी पण असाच काहीतरी प्रकार घडलेला असतो, आणि रविराज आणि प्रतिमा तिचे आईबाबा आहेत असं तिला वाटायला लागलेलं आहे बघा प्रेक्षकांनो. तर तुम्हाला काय वाटतंय की कन्फर्म होऊन जाईल का की सायलीच आता खरी तन्वी आहे म्हणून आणि प्रिया ही फेक आहे म्हणून? तर बघूया आता काय होणार आहे एपिसोडमध्ये, आणि आता 9 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षकांनो. आणि आता इथे मेन एपिसोड सुद्धा आम्ही अपलोड करूच 9 आणि 10 नोव्हेंबरचा. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन अपडेटसाठी, प्रोमोसाठी आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वळूया आता इथे या प्रोमोकडे. तर आता ह्या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की सायलीला आता तिच्या जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत, आणि आता त्याप्रमाणे रविराज आणि प्रतिमा तिला तिचे आईबाबा वाटायला लागलेले आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाला पण खूप भीती वाटणार आहे, कारण हे सत्य जर उघड झालं तर तिला काय, म्हणजे तिला काय मिळणार आहे सांगा ना प्रेक्षक हो. कारण आता इथे टेलर बाई तिचे आईबाबा असतात, तर आता हे सत्य उघड झालं तर त्या टेलर बाईचं पण सत्य उघडं होणार, आणि मग ते तिचे आईबाबा खरे आहेत म्हणून कळल्यावर अश्विनला तर ते खूप डाऊन मार्केट वाटत असतात. तर अश्विन का मिरवत असतो की रविराजेचा जो सासरा असतो सुप्रीम कोर्टचा लॉयर म्हणून तो मिरवत असतो. आता काय मिरवणार तो, हे असे लोक त्याचे सासू सासरे आहेत म्हणून. तर त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरात लवकर हा उलगडा झाला पाहिजे. पण मला अपेक्षा नाही आहे की ह्याच्या पुढे काहीतरी होईल म्हणून, कारण हे सिरियल आहे बघा प्रेक्षकांनो, लवकरात लवकर काहीच इथे होत नाही. अजून 5-6 महिने तरी लागतील या प्रियाला एक्सपोज करण्यासाठी. जर TRP खूप कमी आली तर ते विचार करतात की काहीतरी करून मोठी संधी साधून मोठा TRP यावा म्हणून. तर आता इथे वाटतंय मला प्रेक्षक हो, की एवढ्या लवकर तरी काय एक्सपोज नाही होणार बघा प्रेक्षक हो. प्रिया खूप लांब खेचणार हे सिरियल, आणि मगच काहीतरी होणार आहे बघा प्रेक्षक हो. पण एक मात्र आहे की खूप इंटरेस्टिंग तर आहे हा प्रोमो तसं बघायला गेलं तर. आणि प्रतिमा बघा प्रेक्षक हो, जेव्हापासून गोळ्या चांगल्या घ्यायला लागले तिची स्मृती खूप छान झालेली आहे, आणि ही प्रिया जेव्हा जेलमध्ये होती तेव्हाच एक्सपोज झालं होतं हे भांडं, आणि तेव्हापासून प्रतिमाला खूप छान आता सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात, आणि त्याच्यामुळेच आता इथे या प्रियाला भीती वाटायला लागले. खरं तर रविराजने डोकं लावलंच नव्हतं आधी, पण आता इथे ही प्रतिमा खूप डोकं लावते बघा प्रेक्षक हो, आणि तिच्याचमुळे हा उलगडा पण होईल की सायली हीच रिअल तन्वी आहे म्हणून बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा, आणि ठरलं तर मग तुम्हाला सिरियल कसं वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो, अजून कोणते सिरियल्स मला आवडतात तेही कमेंट करून सांगा, आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहावरच्या सिरियल्समधली तेही आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे आम्ही त्यांचे पण एडिट्स बनवून घालू. तर प्रेक्षक हो, कोणते कोणते सिरियल्स आवडतात ना ते नक्की सांगा, म्हणजे त्याचे पण प्रोमोज, अपडेट्स, एपिसोड्स ते पण आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तर वळूया आता परत प्रोमोकडे. तर आता इथे हा प्रोमोप्रमाणे एक गोष्ट तर सिद्ध झालेली आहे बघा प्रेक्षक हो, की सायलीला काहीतरी आठवण येऊन कळा येत आहेत डोक्यात. तर आता बहुतेक तिला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जातील सुद्धा. कारण असं खूप वेळा आधी झालंय, पण सायकोलॉजिस्टकडे घेऊन जात नाहीत. खरं तर प्रतिमाचा इलाज करणारी जी डॉक्टर असते तिच्याकडे घेऊन गेलं तरी बरं होईल. कारण आता इथे सायलीला आठवू लागलेलं आहे बघा प्रेक्षक हो, आणि तिला जे पुसट-पुसट दिसतंय ते क्लिअर कट दिसायला लागलं तर कन्फर्म होऊन जाईल की रिअल तन्वी ही सायलीच आहे म्हणून. तर आता ही प्रिया काय करू शकणार आहे त्या गोष्टीनंतर बघा प्रेक्षक हो. कारण ती काय करूच शकणार नाही, कारण रिअल सत्य सायलीला दिसणारच तिच्या आठवणीतून.
पण DNA टेस्टचा जो घोळ झालाय ते पण उघडलं पाहिजेत बघा प्रेक्षक. कारण ती केस होती मधुभाऊंची, ती पण खूप 5-6 दिवसामध्येच अशी लगेच आपटून टाकली ह्या लोकांनी. खरं तर 1-2 महिने चालवायला पाहिजे होती, कारण खूप इंटरेस्टिंग होती ती केस. पण ह्या लोकांनी लवकरच संपवली. म्हणजे या लोकांना कळतच नाही कुठली गोष्ट लवकर संपवावी, कुठली गोष्ट लांब खेचावी. ती खेचली असती तर अजून इंटरेस्टिंग होतं बघा प्रेक्षक. पण ह्या प्रियाला उगाचचा स्क्रीन स्पेस आणि उगाचचं तिचं दाखवतात ना, खूप कंटाळा येतो बघा प्रेक्षक. तुमचं मत काय आहे? तुम्हाला पण वाटतंय का, की प्रियाला उगाचच दाखवतात त्या सीरियलमध्ये जास्ती आणि कंटाळा येते आणि तिचे रोजचे चाळे सेम असतात. म्हणजे पहिला काहीतरी चुटूक-पुटूक करायचं आणि नंतर पकडलं गेल्यावर आणि ड्रामा करायचा आणि ते स्टोऱ्या बनवायच्या आणि मैनावतीचा पण स्वभाव तसाच दाखवलाय बघा प्रेक्षक. तुम्हाला पण कंटाळा आलाय का या गोष्टीचा? कारण मला तर खूप कंटाळा आलाय. प्रियाचं सेम दाखवतात ना रोज. खरंच डोक्यात जायला लागलंय बघा प्रेक्षक. चुटूपुटू काहीतरी करते आणि काय-काय महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा बोलत असतात तेव्हा ऐकते. म्हणजे कसं शक्य आहे सांगा प्रेक्षक? म्हणजे काही महत्त्वाचं बोलत असतात आणि तेव्हा ती प्रिया ऐकायला असते तिथे. कसं पॉसिबल आहे? म्हणजे अशी गोष्ट पॉसिबलच नाही आहे ना प्रेक्षक हो. म्हणजे प्रत्येक वेळी ती पाठीमागे थांबलेलीच असते अर्जुन काहीतरी करताना. आणि आता इथे बघा प्रेक्षक हो, हे उलगडा झाला की प्रिया खरी तन्वी आहे म्हणून सगळ्यात मोठा शॉक तर ह्या अश्विनला बसणार आहे बघा प्रेक्षक. सगळ्यांना वाटत असेल अश्विन खूप छान आहे, हे आहे, ते आहे. पण अश्विन असा आहे की त्या तन्वीचा बाप रविराज म्हणून तिच्यासोबत लग्न केलंय त्यांनी. आणि आता हा उलगडा झाल्यावर तर अश्विन तर तोंडावरच पडणार आहे बघा प्रेक्षक. तुम्हाला पण खूप मज्जा वाटते काय सगळं बघून? तर तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, आता या सीरियलमध्ये अर्जुन आणि सायलीचं बाळ वगैरे दाखवणार होते. पण हा बघा प्रेक्षक कुठे जाते डिरेक्शन. खरं तर हे चॅप्टर बरं वाटतंय मला. कारण एकदा मूल झालं तर खूप बोरिंग होऊन जातात सीरियल्स. काय वाटतंय तुम्हाला? तर त्यामुळे किती दिवस चालतात तेवढे दिवस बघा प्रेक्षक हो, मूल-बिल यायचं नाही. म्हणजे इंटरेस्टिंग असतात ते एपिसोड्स. नाहीतर एकदा मुलं झाली तर तुम्ही कोणतंही सीरियल बघा, तर किती बोरिंग होऊन जातात ते सीरियल. किती बोरिंग होऊन जातात बघा प्रेक्षक हो. खरं तर नावालाच घेतात ती बाळं वगैरे, पण तरीही ते चॅप्टर्स मला आवडत नाही. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक हो? कमेंट करून नक्की सांगा. हे बाळाबिळाचं चॅप्टर तुम्हाला आवडतं का? हेच इंटरेस्टिंग वाटतं असंच रोजचं? तर बघा प्रेक्षक हो, अजून तुम्हाला काय-काय वाटतंय, की काय-काय होऊ शकतं पुढे तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि प्रेक्षक हो, अशाच नवीन अपडेटसाठी, प्रोमोसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि एपिसोड्स आम्ही अपलोड करतो, ते लवकरात लवकर बघून घेत राहा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी सबस्क्राईब जरूर करा. आणि आता वळूया प्रोमोकडे. आणि ह्या प्रोमोप्रमाणे असंही दाखवलं गेलेलं आहे बघा प्रेक्षक हो, की खूप मोठ्यानं साजरा होतो या प्रियाचा वाढदिवस. खरं तर कसं काय तेही समजायला मार्ग नाही आहे बघा प्रेक्षक हो. कारण प्रियावर तर सगळे चिडलेले असतात. मग कसं काय तिचा बर्थडे एवढ्या जोरात सेलिब्रेट होतोय आणि तन्वी-बिन्वी लिहून एवढा मोठा केक वगैरे आणि अश्विन बावळट तर बघा प्रेक्षक हो. म्हणजे कसा आहे बघा तो, म्हणजे ह्या मैनावती आणि सदाशिवची मुलगी आहे ती प्रिया आणि हा माणूस तिला किंमत देतोय रविराजची मुलगी म्हणून. खरं तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो. आणि याला काही तोडच नाही जेव्हा कळेल अश्विनला, की ही प्रिया असते आणि खरी तन्वी नसते आणि जेव्हा त्याला कळेल की सायलीच रिअल तन्वी आहे आणि तीच पैसेवाली आहे म्हणून, तर काय मज्जा होईल बघा प्रेक्षक हो. खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो एपिसोड. खरंच बघायला मज्जा तर त्या अश्विनचं तोंडच बघायला येईल बघा प्रेक्षक हो, खरंच. काय वाटतंय तुम्हाला? तर प्रेक्षक हो, आता प्रोमो इथेच संपतो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.